पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण निघालो आहोत डोंबिवलीमधून। डोंबिवलीला मी कालच आलेलो। तर आज आम्ही चाललो आहे आपटी डॅमला भेट देण्यासाठी। डॅमचे नजारे वगैरे हे सगळ्या गोष्टी आपल्याला तिथे गेल्यानंतर बघायला भेटतील। तर आपल्याबरोबर संदीप आहे, प्लस पॅक आहे, आपला बाबा आणि अवी आहे, तिकडे पेट्रोल भरतोय। तर निघूया आपण आता। हाथ दिखा हो, उधर से हाथ दिखा रहा है, तो तिकडं हात दाखवतोय। तर आपण निघूया। पॅकने शेंगा वगैरे घेतल्यात आपल्या। शेंगा आणि हे काय करांदे, करांदे हा हे पण द्या। आणि हे काय आहे हा अंडी पण द्या। तर मित्रांनो आपण नेवाळी फाट्यावरती थांबलोय। तर पॅक वगैरे आपल्याला घेतोय खायला काहीतरी तिथे। तर तुम्ही बघू शकता नेवाळी फाटा, खूप भाजीवाले वगैरे देखील खूप आहे तिथे। आणि या साईडून रस्ता जातो तो मलंगडच्या दिशेने जातो, हाजी मलंग ज्याला बोलला जातो। तर आपण आपल्याला जायचं आहे कुठला डॅम रे? आपण आपटी डॅमवरती जायचं। जांभूळ फाटा या ठिकाणून लेफ्ट टर्न घेतला आणि आपल्याला अजून गावामध्ये आतमध्ये जायचं आहे। अंबरनाथमध्ये आहोत आपण। तर परत थांबलोय, जरा फ्रूट्स वगैरे पण घेऊया। फल बनाना अँड पायनॅपल एवढं घ्यायचं आपण काय? 3 आयटम्स। आपण आता गावातून एंट्री केली, तुम्ही बघू शकता फुल आपल्याला ग्रीनरी चालू झालेली आहे। आणि हा मस्त एक चांगला रस्ता आपल्याला लागलाय, आजूबाजूला फुल ग्रीन आहे। अशा झोनमध्ये तर आपण येण्यासाठी तडफडत असतो कधी पण। आणि इथून पुढे आपल्याला जांभूळ गावात जायला एक कमानी लागते। छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार ग्रामपंचायत जांभूळ। आणि मित्रांनो आपल्याला या साईडला दिसतोय तो आहे शांतीसागर रिसॉर्ट। इथून शांतीसागरची एंट्री आहे रिसॉर्टची। आणि आपल्याला जायचं आहे अजून सरळ त्याच्या पण पुढे। बघू शकता मित्रांनो आपल्याला इथून डॅमचा नजारा दिसतोय थोडा। तर आपली मेंबर्स लोक थोडं इथे अजून काही नाश्ता वगैरे घेण्यासाठी थांबलेले आहेत। तर आपला तुम्ही वरचं झाड बघू शकता, पूर्ण एकदम सावली एकदम जबरदस्त वाटतंय वातावरण, फुल गारवा। काय पॅक कसं वाटतंय आल्यावरती इथे? ऍक्च्युअली इकडे आलो ना की आपलं डोक्याचं टेन्शन सगळा निघून जातो बाईचा। कभी भी जाने का घूमने को जाओगे भाई, मराठीत जायचं ना, असं नेचर मध्ये फिरा, ती मजा आहे ना, ती मजा। नेचरची जी मजा आहे ना ती कुठेच नाही मजा। आपण कितीही पैसे खर्च करून कुठेही गेलो पण जी नेचरमध्ये मजा आहे ना ती कुठेच नाही रे। जायचं आपण नजरा घेऊ पॅक आणि मी चालतोय। हा झाड आहे ना खूप भारी वाटतोय, म्हणजे त्या झाडाने जी सावली दिली आहे ना एक नंबर दिलेली आहे। हा आहे नेचर, त्याची आपण आतुरतेने वाट बघतो। बघू शकता भारी वाटतं एकदम, काय पाणी वाहतंय तिकडून। मित्रांनो आपल्याला थोडे दिसू शकतात माणसं चालताना दिसत आहेत। माणसं चालत कुठे चाललेत ते काय रस्ता क्रॉस करतायत का मित्रांनो? ते तिथपर्यंत पूर्ण चालत जातील, तिथून रस्ता आहे त्यांना चालत जाण्यासाठी। एक ब्रिज सारखा आहे, सगळी पब्लिक चालत चाललेली आहे। एकदम भारी, एकदम डोळ्यांना सुखावणारा नजारा आहे। आता खाली आलोय
जर आपल्या बाईक वगैरे इथे ठेवल्यात आणि आता आपण त्या साईडला चाललोय चालत. यार आपले शूज ओले होतील इथे. जबरदस्त आहे एकदम. फुल पाणी वाहतोय. खूप लोक इथं कपडे वगैरे धुण्यासाठी पण आलेले आहेत. बघू शकता खूप रिक्षा वगैरे आहेत थांबलेल्या. आणि हा आहे पाठचा नजारा. आपल्या राहिलेले मंडळी पाठी ते पण आता आलेत आपल्याकडे. त्यांचं पण आगमन झालेलं आहे. शोधत शोधत आपल्याला जुनी लोक पुढे. ये या या आता पोहोचलेलो आपल्या स्पॉट वरती. या ठिकाणी आपल्याला जायचंय पोहायला मस्तपैकी. मित्र इथे खोल आहे का? एवढंच पाणी आहे ना जास्त? ओके म्हणजे ठीक आहे, सेफ आहे आपल्याला पोहण्यासाठी. तर ही आपली सगळी मंडळी. ही या दोघांची ओळख करून द्यायची राहिली असेल. हा विलास आणि राहुल हे आपल्या नंतर आलेले आहेत, भेटलेले आहेत. आणि ही आपली मेंबर लोक तर तुम्ही रामदेव बाबा. हा आमचा बाबा पॅक बाबा. जबरदस्त वाटतं एकदम. पॅकनी पहिले आपली सुरुवात केलेली आहे पाण्यात जायची. अरे पॅक शूज घालून आतमध्ये उतरलायस? दगड लागतील. ओम नमः शिवाय. आपला रामदेव बाबा. जय हो बाबाजी की. बाबाजी की जय हो. आपली मंडळी पाण्याची मजा घेत आहेत. ए रामदेव बाबा कुठे चालला सुटून? कपडे धुतले. फुल मजा घेत आहेत. आता मी पण जातोय. अशी मजा घ्यायला ना लक पाहिजे, लक. वा वा. फुल एन्जॉय. मस्त एकदम गारगार पाणी आहे. फुल मजा येते यार. या अशा काचा प्लीज कोणी टाकू नका यार. Stranded